मेळाव्याची मोहोळ तालुक्याच्या कार्यकर्त्यांची मोळा घ्यायची गरज नसते की आम्ही विनंती केली मालकांना की या निमित्तानं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची ओळख तर होऊ द्या. आयुष्यभर एकमेकांसोबत आपण संघर्ष केलेला आहोत. यशवंतदादा म्हणल्यासारखं पहिल्यांदा भाजपचं कमल कधी घातलं आणि पहिल्यांदा आम्ही राष्ट्रवादीचा घड्याळ घातला. एवढं संघर्ष होता आपला. पण महाराष्ट्राच्या भविष्यासाठी एक उज्ज्वल भविष्य महाराष्ट्राचं घडावं म्हणून 3 ताकदवान नेते या महाराष्ट्रात एकत्र आले. एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेब आणि ह्या 3 नेते जेव्हा एकत्र आले आपल्या सगळ्यांना माहिती आहे यशवंतदादा मी चर्चा करत होतो पहिल्या 2.5 वर्षात जे महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि त्याच्यानंतरचं आता आपलं महायुतीचं सरकार हे 3 नेते एकत्र आल्यावर आपल्या सगळ्यांच्या विधानसभेला जी निधी मिळाली, जी विकास कामं मिळाली आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी महाराष्ट्राच्या भविष्यासाठी एकत्र आल्यानंतर इतक्या वर्षाचा आपला संघर्ष थोडा पुढं मागं आपण खूप दिवसानंतर आपण एकत्र आलो. खरं तर माझ्या तालुक्यामध्ये राष्ट्रवादीचा आमचा संघर्ष कधी नाहीच आहे. आमच्यामध्ये कायम खेळीगळीच आहे. पण मोहोळमध्ये थोडीशी अडचण आहे. खरं खूप वर्षापासून आपण एकमेकाच्या विरोधात भाषणं केली. गाव पातळीपासून खालच्या कार्यकर्त्यापासून संघर्ष केले. आता धनाजीराव गावडे साहेब भाषण केले सांगितले की आमच्या मागच्या 2 वेळाचा अनुभव वाईट आहे. त्यांच्या अगोदर काका टोपी घातलेले होते. जगन्नाथ कोलार साहेब तुम्ही भाषण केले. मागच्या 2 वेळाचा अनुभव वाईट आहे. ज्याला मालकाने खांद्यावर घेतलं, ज्याला मालकाने आशीर्वाद दिला, ज्याने मालकांच्या जीवावर राजकारण केले आणि त्यांचा अनुभव तुम्हाला वाईट आहे. आपल्या सगळ्यांना मी आश्वासित करू इच्छितो मी जरी कुठल्या पक्षाचा म्हणजे माझा पक्ष वेगळा, मालकांचा पक्ष वेगळा, यशवंतदादाचा पक्ष वेगळा, पक्ष विचारधारा तरी वेगळी असते तरी आम्ही एकमेकांना कधी चिमटाही केला नाही. म्हणजे चिमट्याचाही त्रास दिला नाही. आम्ही एकमेकांना मदत होईल, एकमेकांचा त्रास होण्याची आसपास काळजी घेतली. रामभाऊ असा कार्यकर्ता आहे. रामभाऊनी तळागाळातून एक ऊसतोड कामगारांच्या आई वडिलांच्या पोटी जन्म घेतलेला कार्यकर्ता आहे. तो बघा प्रत्येक मताचं ऋण मिळेल, प्रत्येक माणसाचा उत्तर लक्षात ठेवेल. मालक तर खूप मोठे नेते मालकाचं सोडून द्या तुम्ही. तुमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते ज्यांनी रामभाऊच्या पार्टीमध्ये आशीर्वाद दिलं. आपला आशीर्वाद वाया जाणार नाही. आपल्याला 5 वर्षात एकदाही नाही वाटणार की ह्या माणसाला का मत दिलं. त्याचं आश्वासन, ह्याची जबाबदारी हा सचिन कल्याण शिंदे घेतो. आणि जबाबदारी घेत असताना मला रामभाऊचा स्वभाव माहिती आहे. माझा मित्र आहे, दोघं भावासारखे आहेत. यशवंतदादा आम्ही तिघही विधिमंडळातले सहकार्य आहोत. तिघांचा स्वभाव आम्हाला माहिती आहे. एकदा शब्द दिला तर तो पाळणारा कार्यकर्ता म्हणजे तो रामभाऊ सांगतो. शेवटी तालुका पातळीवर काम करत असताना कमी जास्त एखादी घटना कमी जास्त होत राहते. पण जेव्हा अडचण निर्माण होईल, जेव्हा परिस्थिती अशी येईल त्यावेळी राजन मालकांच्या कानावर घालून चर्चा केल्याशिवाय एकही गोष्ट परस्पर आणि एखाद्या निर्णय घेऊ असं होणार नाही. आपण निश्चित काळजी करावे. भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी यांनी सांगत आलेलं आहोत की बाबा आता आपण एकत्र आलेलो आहोत. काम करत असताना आजपर्यंत जो संघर्ष झाला तो संघर्ष इथे संपला. इथून पुढेची लढाई आहे की या देशाचा नेते माननीय नरेंद्र मोदी साहेबांना आपकी बात 405 को नारा दिला. तो नारा पूर्ण करण्यासाठी या देशाच्या भविष्यासाठी या 10 वर्षात देशाने जे मिळवलं या 10 वर्षात आपण 370 सारखा कायदा अंमलात आणला. एवढे हायवे एक सोलापूर पुढे सोडलं तर आपल्याला हायवे माहिती नव्हता. पण आज असंख्य हायवेचे नेटवर्क उभारले, विकास कामं उभारले. रामभाऊच्या भाषणात अजून रामभाऊ आपण दिसण्यासाठी पण जास्त न बोलताना एवढं सांगेल या जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष सोलापूर भाजपचा जिल्हाध्यक्ष म्हणून आपल्या सर्वांना एवढंच आश्वासन करू इच्छितो की आपले जुने अनुभव आपल्याला जुने जो पहिला घासाला मिठाचा खडा लागला दोन्ही निवडणुकीत तसा कुठलाही प्रकार आता होणार नाही. रामभाऊ सच्चा कार्यकर्ता आहे. आपल्या सगळ्यांच्या विकासासाठी धर्म